नमस्कार, मी रायचंद्र शिंदे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. देशभरामध्ये निवडणुकांचं वातावरण आहे. लोकसभाच्या या निवडणुका राज्यभरामध्ये देशभरामध्ये गाजत आहेत आणि सगळीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. अशातच न्यूज 18 लोकमतचा विशेष कार्यक्रम आहे ए भावा कुणाची हवा. आज आपण आहोत पुणे जिल्ह्यातील बैल बाजारामध्ये, बेल्ला या ठिकाणी आहोत. आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागं नगर आणि पुणे जिल्ह्यातील व्यापारी असतील किंवा शेतकरी असतील, आपले बैल या ठिकाणी घेऊन खरेदी विक्रीचा व्यवहार मोठ्या संख्येने करत आहेत. दुष्काळाचं सावट आहे राज्यभरामध्ये आणि अशातच या निवडणुका लागलेल्या आहेत. या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनामध्ये नेमकं काय आहे आपण जाणून घेणार आहोत. आपण थेट जाणार आहोत. बाबा, काय आहे तुमच्या परिसरामध्ये हवा? कोणाची सत्ता येईल आणि आता सध्या कोण आहे तुमच्या परिसरामध्ये, कोणाची जास्त हवा आहे? मोदीची हवा दिसते जास्त. मोदी सरकारची हवा दिसते. मोदी सरकारने तुमचे प्रश्न मिटवलेत का मागच्या 5 वर्षामध्ये? शेतकरी प्रश्न काय राहिलं, काय मिटवलं असं काय? ते काय सगळं थोडंच मिटतच, काय राहणारच आहेत ना. सगळेच काय मिटणार नाहीत. काय हवा आहे तुमच्या परिसरामध्ये? कोणाची? मोदीची, राहुल गांधी की शरद पवार? मोदीच का? और त्यांनी डिजिटल इंडिया केला आणि घरकुल योजना, जनधन योजना, मुद्रा लोन योजना, अशा बऱ्याच काही योजना आणल्यात. पण त्या सुप्त पद्धतीने त्या लोकांना अजून लोकांपर्यंत पोहोचल्यावर लोकांना कळलं काय खूप चांगलं सरकार आहे म्हणून. चांगलं सरकार आहे असं तुमचं मत आहे. अजून काही तरुण आहेत, काय सांगाल? तुमच्या परिसरात कोणाची हवा आहे? आमच्या परिसरात तसं शिवसेना, मोदी सरकारची हवा आहे. तुम्ही काय सांगाल? मोदीचीच हवा आहे. मोदीचीच हवा सगळीकडे दिसतेय. या परिसरात सुद्धा काही शेतकरी आहेत, आपण त्यांना पण विचारणार आहोत. तुमच्याकडे काय हवा आहे, काय सांगाल? आमच्याकडे मोदी सरकार का? मोदी सरकारने कोणते प्रश्न मिटवलेले आहेत? मोदी सरकारने आम्हाला भरपूर म्हणजे हे केली मदत. आम्हाला घरकुलं ते भरपूर म्हणजे बरंच हे शेतकऱ्याला म्हणजे पेन्शन चालू केली. अल्पभूधारक शेतकऱ्याला 2000 रुपये आपलं 500 रुपये महिना चालू केला आणि अनुदान बी भरपूर दिलं. मोदी सरकारच्या सगळ्या कामगिरीवरती खुश आहेत. अजून काही लोक आहेत या ठिकाणी. बाबा आहेत. काय बाबा सांगाल तुम्ही, कोणतं सरकार हवंय? मोदी सरकारवर तुम्ही खुश आहात का राहुल गांधींची हवा तुमच्या परिसरामध्ये? नाही, मोदी सरकारवर खुश आहेत आम्ही. मोदी सरकारने आमच्या वयोवृद्ध माणसांना पगार चालू केला, त्याच्यामुळे आम्ही मोदी सरकारवर खुश आहेत. मोदी सरकारवरती तुम्ही खुश आहात असं दिसतंय. या ठिकाणी सुद्धा काही शेतकरी आहेत, आपण यांना विचारणार आहोत. दादा, तू कुठून आलास आणि काय सांगशील, काय हवा आहे सरकारची सध्या? कोणाची हवा आहे तुमच्या परिसरामध्ये? भाजप सरकारची ही सगळी हवा दिसते. इथे काही शेतकरी आहेत. तुमच्या परिसरामध्ये काय हवा आहे तुमच्याकडे? आमच्या परिसरात काय हवा आहे आता सध्या? मोदीचीच हवा आहे. काय सांगाल बाबा तुम्ही, काय हवा आहे तुमच्याकडे? काय नाही, मोदीची हवा. एकंदरीतच आपल्याला सगळीकडे मोदींची हवा दिसते. अजून या ठिकाणी सुद्धा आपण जाणार आहोत, या ठिकाणी सुद्धा विचारणार आहोत. इथे एक शेतकरी आहेत. बाबा, तुमच्याकडे काय, मोदी सरकारची हवा आहे की राहुल गांधी? कोणी करू, राहुल गांधी करू नाही तर मोदी करू, एवढं काय नाही. कोणाचा काय फरक पडत नाही का? नाही पडतो ना. असं मोदींनी चांगलंच केलंय. मोदींनी चांगलं केलेलं आहे. इकडे काही बाबा आहेत, आपण त्यांना विचार. बाबा, काय तुमच्याकडे कोणाची हवा आहे सध्या? आमच्याकडं मोदीचीच आहे. राहुल गांधीची हवा का नाही? शरद पवार का नको आहेत तुम्हाला? शरद पवार पाहिजे, पण लोकांची भावना नाही ना. पवारांनी तुमचे प्रश्न मागच्या काळात मिटवले नाही का? मिटवलेत ना. पवारांनी आमचे सगळे प्रश्न, आणि पवार म्हणजे शेतकऱ्याचा खरा हे म्हणतात तोय. तरी सुद्धा तुम्ही मोदी सरकारलाच प्राधान्य देत आहे. तुम्ही काय सांगाल? राहुल गांधी, मोदी सरकार की शरद पवार? कोण हवं या परिसराच्या एकूण विकासासाठी? यावेळेस राहुल गांधी आणि शरद पवार पाहिजे शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी. का असं वाटतंय तुम्हाला? मागच्या 5 वर्षामध्ये नाराज आहात का सरकारवरती? नाराज आहात ना, कारण कांद्याला बाजार नाही, शेतकऱ्याचा काही प्रश्न सुटलेला नाही, सुशिक्षित बेकार झालेले आहेत, नोकर भरती अजिबात केलेली नाही. 4.5 वर्षामध्ये एकही असा सुशिक्षित बेकार नोकरीला लागलेला नाही. मग 5 वर्षांमध्ये मोदींनी फक्त आश्वासनच दिली का? आश्वासनच दिली ना त्यांनी. आजच्या दिन आलेच नाही ना त्यांनी दिलेले. आजचे दिन आलंच नाही असं तुम्हाला वाटते? तुम्ही काय सांगाल? तुमच्याकडे कोणाची हवा आहे? आमच्याकडे कोणती अजून सध्या नाही, काही माहितीच नाही. या परिसरात दादा, तुझ्याकडे कोणती हवा आहे? मोदी सरकार, राष्ट्रवादी की काँग्रेस? काय हवंय तुमच्या परिसरामध्ये? कोणाची जास्त हवा चालली? आता इथून पाठीमागं मोदी सरकारचं वातावरण चांगलं होतं, पण ते काही योग्य वाटत नाही आहे तसं.
इथं मार्केट कशालाच मार्केट नाही, कांद्याला मार्केट नाही, जनावरांना मार्केट नाही. आज शेतकऱ्यांनी 1-1 लाख रुपयाची गाई आज मार्केटमध्ये 30-30 हजार रुपयाला ओपती ती गाई. दुधाचे रेट 30 रुपयावर रेट गेलते, ते रेट आज 20 आणि 22 रुपयावरती. मग त्या मोदी सरकारने काय त्या सरकारला मत देऊन काय उपयोग आहे त्याच्या आजचे दिन कधी येणार आहे? मग ही वरवर हवा वाटते का? जास्ती असं लोक म्हणतात मोदी सरकारच पाहिजे, मग ही वरवर हवा वाटते का? बरोबर हवं आहे, बरोबर. काही नाही, शेतकऱ्यांचं आजपर्यंत कधी जाणूनही घेतलं नाही आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आहे आजपर्यंत सुद्धा. काही उपयोग नाही त्या सरकारचा. शरद पवार सरकार होते त्यावेळेस चांगले होते, शेतकऱ्यांचे चांगले दिवस होते त्यावेळेस. आता काही उपयोग नाही मोदी सरकारचा. काही उपयोग नाही मोदी सरकारचा. मार्केट नाही, काय नाही. आज 1-1-1.5 लाख रुपयाची जनावर 10 आणि 20 हजार रुपये इथं बाजारात द्यावं लागतं. खूपच वाईट परिस्थिती असं तुमचं म्हणणं आहे. अजूनही काही शेतकरी आपण त्यांना पण विचारणार आहोत. तरुण मुलं आहेत या ठिकाणी. दादा, तुमच्या परिसरात कोणाची हवा आहे? सरकार कोणतं यावं असं वाटतं? मोदी सरकार, राष्ट्रवादी काँग्रेस की काँग्रेस? कोणाची हवा आहे तुझ्याकडं? मोदी सरकार. का वाटतं? तू तरुण आहेस, तुला मोदी सरकारच का वाटतं? शिक्षणात अनेक त्यांनी चांगला विकास केलेला आहे, त्यामुळे. शिक्षणात विकास केला असं तुला वाटतं? हा एक दादा आहे, काय सांगशील दादा? तुमच्याकडे कोणाची हवा आहे? काँग्रेस, राष्ट्रवादी? आम्ही जालन्याचे. त्या भागात कोणाची हवा आहे? आमच्याकडे भाजपा, मोदी. एकूणच मोदी सरकारचे खूपच चाहते दिसतात. इथे एक बाबा, इथे एक व्यवहार चाललाय. बाबा, तुम्ही काय सांगाल? कोणाची हवा आहे तुमच्या परिसरामध्ये? मोदीची. मोदी सरकारची का? मोदी सरकार. मोदी सरकार. तुम्हाला काय वाटतं? मोदी सरकार सगळ्यांना हवं आहे आणि मोदी सरकारची हवा बाजारात दिसते. अजून सुद्धा आपण या ठिकाणी जाणार आहोत. या ठिकाणी काही व्यापारी, शेतकरी आहेत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. कोणाची हवा आहे बाबा? राष्ट्रवादीची. या ठिकाणी सुद्धा काही शेतकरी आहेत, आपण या ठिकाणी जाऊयात. या ठिकाणी एक बाबा आहेत. बाबा, काय सांगाल? कोणाची हवा आहे तुमच्या परिसरामध्ये? मोदी सरकार की राष्ट्रवादी? राष्ट्रवादीची. का वाटतं राष्ट्रवादी तुम्हाला? कारण मोदी सरकारचे खूप चाहते दिसले मला या ठिकाणी. तुम्हाला का राष्ट्रवादी? मोदी सरकारनं शेतकऱ्यांचं वाटोळं केलेलं आहे, शेतकऱ्यांचं कंबारडं मोडलेलं आहे. कुठल्या शेतीमालाला बाजारभाव नाही, शेतकरी अतिशय हातघायला आलेला आहे. आणि मोदी सरकारने गेल्या 5 वर्षात जे आश्वासनं दिली त्यातलं एक सुद्धा आश्वासन त्यांनी पाळलं नाही, पुरं केलं नाही. फक्त लोकांना दिशाभूल करून स्वतःचं साधून घेतलं. मोदी सरकारचा या ठिकाणी आम्ही निश्चय व्यक्त करतो शेतकरी म्हणून. शेतकरी मालाला कुठेही बाजारभाव. पुन्हा वाटतं राज्यामध्ये पुन्हा एकदा राहुल सरकार, काँग्रेस सरकार येईल, राष्ट्रवादीचं सरकार येईल. महाराष्ट्र राज्यामध्ये 48 जागा खासदारकीच्या आहे, त्यापैकी किमान 36 ते 37 जागा काँग्रेस राष्ट्रवादीच्या येतील. नक्कीच तुम्हाला आशावाद आहे मोठा. तुम्ही काय सांगाल? काय कोणाची हवा आहे? हो, जे सांगितलं त्यांनी तेच आम्ही सांगणार आहे. शेतकऱ्याचं सगळं वाटोळं केलंय. शेतकऱ्याला 1 रुपया सुद्धा नाही. आजही आहे ना, शेतकरी पुरा मेलेला आहे. बाबा, काय सांगाल? कोणाची हवा आहे तुमच्याकडे? राष्ट्रवादी का काँग्रेस? काँग्रेस. का काँग्रेसची? तुम्ही काँग्रेसच्याच पाठी का आहात? माणूस चांगला आहे तो. हा ऐसा करू वैसा करून दिल, क्या करू, असा माणूस आहे ना. अजूनही काही या ठिकाणी शेतकरी आहेत, व्यापारी आहेत. बाबा, तुमच्याकडे कोणाची हवा आहे? राष्ट्रवादी काँग्रेस की शिवसेना भाजप? राष्ट्रवादी काँग्रेस. हे BJP सरकारने बैलगाडा शर्यती सगळ्या बंद केल्यात. आधी जो हा कत्तलखाना सुद्धा यांनी बंद केला आहे. हा शेतकऱ्यांनी बैलांचं करायचं काय? त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचं वाटोळं केलं यांनी. सगळ्या शेतकऱ्यांचं वाटोळं केलं, कत्तलखाने बंद केले. त्यामुळे शेतकरी या ठिकाणी भाजप सरकारवरती नाराज आहेत. काँग्रेसचंच सरकार यावं असं सगळ्यांचं म्हणणं आहे. अजूनही काही शेतकरी आहेत, आपण त्यांना जाणणार आहोत, त्यांना विचारणार आहोत. बाबा, तुमच्याकडे कोणाची हवा आहे? राष्ट्रवादी. राष्ट्रवादीची का? राष्ट्रवादी तर राष्ट्रवादीशिवाय आम्ही शेतकरी जगूच शकत नाही. राष्ट्रवादीशिवाय शेतकरी जगू शकत नाही. या ठिकाणी सुद्धा काही शेतकरी आहेत. मला सांगा, तुमच्याकडे कोणाची हवा आहे? राष्ट्रवादीची. का राष्ट्रवादीची हवा आहे? राष्ट्रवादी चांगला माणूस आहे. राष्ट्रवादीने तुमचे प्रश्न मिटवले का यापूर्वी? मिटवणार, आता एवढून मिटवणार. पहिले नाही मिटवलं, पण आता मिटवणार. भाजप सरकार का योग्य वाटत नाही तुम्हाला? नाही वाटत, योग्य वाटत नाही. त्यांनी फार कालच भाव नाही ठेवले, पर गाय बिया वापायला लावले आम्हाला त्यांनी. तुमच्याकडे कोणाची हवा आहे जास्त? आमच्याकडे राष्ट्रवादी. राष्ट्रवादीची का? राष्ट्रवादी गरिबांचं सरकारी आहे म्हणून. भाजप सरकारने काही कामच केली नाही असं वाटतं का? आश्वासनं दिली. हा, शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत तुमच्या परिसरामध्ये आणि ते मिटवले नाहीत? चारा नाही, पाणी नाही, रोजगार हमी नाही.
भाजप सरकारने सगळं लोकांना अपेक्षा दाखवल्या, काही दिलं नाही. दिलं भरपूर कामं झाले नाही एवढं आश्वासनं करू सगळं अख्खा कर्ज नील करू म्हणे. फक्त आश्वासनं दिली, कर्ज माफ करू अशा पद्धतीने फक्त आश्वासन दिले. आश्वासनांच्या या सगळ्या पद्धतीने कुठलाही विकास केला नाही असं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. लोकांना शिवसेना हवी, राष्ट्रवादी हवी, काँग्रेस हवं की भाजप हवं. हवा कुणाची हवा? आपण आहोत बेले बाजारात आणि आपण या ठिकाणच्या काही शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना विचारणार आहोत कुणाची हवा आहे या परिसरामध्ये. या ठिकाणी काही शेतकरी सुद्धा आहेत, व्यापारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणार आहोत. बाबा, नेमकी कुणाची हवा आहे तुमच्या परिसरामध्ये? राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस शिवसेना की भाजप? राष्ट्रवादीची हवा का वाटते तुम्हाला? का तर 5 वर्षामध्ये काही लोकांनी केले नाही म्हणून ते. भाजप सरकारने काहीच केलेलं नाही 5 वर्षात. तुमच्या पिकाला हमी भाव दिलेला नाहीये, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत राज्यभरामध्ये. त्यामुळं शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव नसल्या कारणामुळं आम्हाला राष्ट्रवादी हवंय. पुन्हा एकदा राष्ट्रवादी हवाय असं वाटतंय तुम्हाला? आपण इकडे विचारणार आहोत. तुम्ही काय सांगाल, कुणाची हवा आहे आपल्या परिसरामध्ये, राज्यभरामध्ये? राज्यात तशी भाजपा सरकारची हवा आहे, पण आता जे मोदी सरकार आहे, मोदी सरकारने चांगल्या प्रकारे जे ठोस निर्णय घेतले. राहुल गांधीचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सक्षम विरोधी पक्षनेता होता आला नाही, विरोध करता आला नाही सरकारला, तर हे देश काय चालवणार? इतक्या याआधी त्यांच्याकडे देश चालवायला होता, परंतु त्यांनी काहीही सुधारणा केली नाही. मोदी सरकारने रस्त्याचे कामं असतील किंवा जे जनधन योजना असेल किंवा जे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट खात्यामध्ये सरकारने पैसे पाठवले, म्हणजे भ्रष्टाचार हा अत्यंत कमी झालेला आहे. या ठिकाणी अजून काही शेतकरी आहेत. तुमच्याकडे कोणाची हवा आहे? राष्ट्रवादीची हवा का? शिवसेना भाजप नाही का हवा तुमच्याकडे? आहे पण राष्ट्रवादीची गरजच आहे ना. गरज आहे. शेतकरी हिताचे निर्णय भाजप सरकारच्या काळात झालेले नाहीत का? नाही झाले. इकडे एक शेतकरी आहेत, तुम्ही काय सांगाल? तुमचं काय मत आहे? कोणाची हवा आहे देशभरामध्ये, तुमच्या परिसरामध्ये? तशी राष्ट्रवादीची हवा पाहिजे होती अजूनपर्यंत, कारण आता एवढे आज मला मागाचे बैल सुद्धा विक्रीला आले. बैलगाडा शर्यत भाजपाच्या काळात बंद झाली, राष्ट्रवादीच्या काळात ती बैलगाडा शर्यत चालू होती. शेतकऱ्यांना त्याच्यावरती जरी पोटपाणी होत होतं, ते आता सर्वच बंद झालेलं आहे. पुन्हा एकदा मग या बैलगाडा शर्यती किंवा बैल बाजारामध्ये बैलांची संख्या घटत चालली आहे का कमी होत चालली? स्पर्धा सुरू होणं गरजेचं आहे का? गरजेचंच आहे ना, कारण भरपूर लोकांचं पोटपाणी सध्या बैलगाडा शर्यतीवर अवलंबून होतं, किंवा गाडी धंदा झाला किंवा बैलधंदा झाला, ह्या सर्वच बाबतीत बैल घटत चालले दिवसांदिवस, कारण शर्यत बंद झाली त्यामुळे लोक बैल ठेवायला मागत नाहीत. कारण आऊत काठीला आता ट्रॅक्टर प्रत्येकाकडे आलेत. एकमेव मुद्दा होता किंवा बैलगाडा शर्यतीवरती तरी बैल अवलंबून होते. आता मार्केटला बैल शिल्लक नाहीत, जर आज मार्केटला नाही आहेत. आपला परिसर हा तसा पश्चिम महाराष्ट्रातला बैलगाडा शर्यतींचा टप्पा या परिसरामध्ये यात्रा जत्रा आहेत. यात्रा जत्रा बंद झाल्यात का या सरकारच्या काळामध्ये? या सरकारच्या काळामध्ये यात्रा बंद झाल्या का? राष्ट्रवादीच्या काळामध्ये यात्रा चालू होती, आता सरकारच्या काळामध्ये यात्रा बंद झाल्या कारणामुळे शेतकरी नाराज आहे. पुन्हा एकदा कोणाचं सरकार येण्याची गरज आहे? सरकार येण्याची गरज राष्ट्रवादी काँग्रेसची गरज आहे. अजून काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, काय सांगाल तुमच्याकडे कोणाची हवा आहे? केलं या सरकारने काय सांगायचं आहे का? बाजारात पाणी प्यायला आहे का, गिराईक आहे का, काय? पुन्हा कोणाची गरज आहे? आता आम्हाला एक राष्ट्रवादीची गरज. आपण अजूनही काही शेतकऱ्यांना विचारणार आहोत, कोणाची हवा आहे तुमच्याकडे? राष्ट्रवादीची. राष्ट्रवादीची हवा का वाटते? नाही, त्यांची कामं वगैरे चांगली आहेत, ते काहीतरी करतील बुवा. गाडा शर्यत बंद झाल्यामुळं काय झालेलं माहिती आहे का? हा बैल आधीच दिसणारच नाही आपल्याला काही दिवसांनी, त्यामुळं बैल जर पाहिजे नसतं ना आपल्याला, तर गाडा शर्यत चालू झाली पाहिजे. गाडा शर्यत सुरू झाली पाहिजे. या ठिकाणी काही तरुण आहेत, काय सांगाल तुम्ही? तुमच्या भागामध्ये कोणाची हवा आहे जास्त? आमच्या भागात राष्ट्रवादीची हवा आहे. का राष्ट्रवादीची हवा आहे तुमच्याकडे? कांद्याला बाजार राष्ट्रवादीच्या याच्यात जास्त होता, आता कांद्याला बाजार नाही, टोमॅटोला बाजार नाही, त्याच्यामुळं तरकारीची काय अवस्था आहे तुमच्याकडे? तरकारीला बाजारच नाही आता सध्या, कुठल्याच पिकाला बाजार नाहीये आणि पुन्हा राष्ट्रवादी यावाच तुमचं मत आहे. तुम्ही काय सांगाल, कोणाची सत्ता, कोणाची हवा आहे तुमच्याकडे? राष्ट्रवादीची हवा आहे. सध्या मन विचलित झालेलं आहे की कोणतं सरकार येईल आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देऊ शकेल हे सांगू शकत नाही. इकडे सुद्धा काही शेतकरी आहेत, तुमच्याकडे कोणाची हवा आहे? राष्ट्रवादी की शिवसेना की भाजप? आमच्याकडे शिवसेनेची हवा का बरं आहे? आमच्या गावचे पाहुणे आहेत तुमचे, त्यामुळे तुम्हाला त्यांची हवा वाटते. राजकारणामध्ये नात्या गोत्याचं हे सगळं राजकारण असतं आणि आपल्या नात्यातली लोक सुद्धा निवडून यावीत असं बऱ्याच जणांना वाटतं. कशाची हवा आहे तुमच्या परिसरात? आमच्याकडे गाड्याची.
राष्ट्रवादीची हवा आहे, पण तुमच्याकडे सत्ता तर सध्या शिवसेनेची आहे. नाही आमच्याकडे आता बदल होणार आहे. शिवसेनेने काही केलेलं नाही. संग्राम शिवसेनेने काहीच केलं नाही, त्यामुळे पुन्हा बदल होणार आहे असं तुम्हाला वाटतं. इकडे सुद्धा काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडनं पण जाणार आहोत. आपण त्यानं तुमच्याकडे कोणाची हवा आहे? शिवसेना. शिवसेनेची का वाटते हवा? चांगली हवा आहे शिवसेनेची. का, कोणत्या मुद्द्यांवरती तुम्हाला वाटतं शिवसेनेची हवा आहे? कामं तशी केलीत ना जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेनेने. कामं केली असं तुमचं म्हणणं आहे. तर अशा पद्धतीने आपण या बाजार समितीमध्ये या ठिकाणी थांबणार आहोत, एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर पुन्हा भेटणार आहोत. कुणाची हवा तुमच्या मतदारसंघामध्ये आहे हे जाणून घेणार आहोत. आपण आहोत बेले बाजारात, आणि बेले बाजारामध्ये बैल बाजारात आपण काय सुरू आहे ते जाणून घेतलं. यानंतर या ठिकाणी शेळी मेंढींचा बाजार भरतोय. या ठिकाणी सुद्धा कोणाची हवा आहे ते जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत काही या ठिकाणचे शेतकरी आहेत. तुमच्या परिसरात कोणाची हवा आहे? मला असं वाटतं शिवसेनेची आवडते. तुमच्याकडे कोणाची हवा आहे काय सांगाल? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे का? अमोल कोल्हेची भरपूर हवा आहे. 15 वर्ष खासदार शिवाजी आढळराव या परिसरामध्ये त्यांची हवा नाही. खासदार ते आलेच नाही इकडे अजूनपर्यंत. खासदार की होऊन गेले का ते परत तिकडेच. खासदार की होऊन गेल्यानंतर ते पुन्हा आलेच नाही. अजून काही शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारणार. काय सांगाल कोणाची हवा आहे? दादाची हवा आहे. हे राष्ट्रवादीवाल्यांचं कसं झालंय, पवारांनी चावी लावायची म्हणजे याच्या गाडीवानी, मग अजितदादांनी इथं आमदारांना चावी लावायची, दिलीप पाटलाला यांना, वळसे पाटलांना, दिलीप मोहितांना. मग त्यांचे कार्यकर्ते धडाधड पळतात. असं समजू नका दादांनी कामं नाही केली. आमचे आंबेगाव तालुक्यातले वळसे पाटील म्हणतात आम्ही 200 कोटीचं पॉलिटेक्निक कॉलेज आणलं. मग दादांनी एवढा मोठा रोड केलाय, त्याचं काही विशेष नाही काढते. फक्त त्यांच्या विरोध करायला काय गाडा, रोड आणि विमानतळ, 3 प्रश्न सोडून हे तिन्ही प्रश्न सुद्धा महत्वाचे, ते सुद्धा खासदारांनी केलेले नाहीत. नाही चालू आहे ना. अहो शिजाय घातलेलं आहे, रोड चालू आहे आता, तो शिजत आलेला आहे, होत आलेला आहे. तुम्हाला सांगतो अपुरा नाहीच आहे ना. ते शिजाय घातले म्हटले होईल असं तुम्हाला अंदाज आहे. अजूनही काही शेतकरी आहेत, तुम्ही काय सांगाल? तुमच्याकडे कोणाची हवा आहे? आमच्याकडे अमोल कोल्हे. अमोल कोल्हेंचीच का? अमोल कोल्हे का नवीन चेहरा आहे ना, त्यामुळे नवीन चेहरा आहे म्हणून तुम्हाला वाटतं. अजून या ठिकाणी काही शेतकरी, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. नमस्कार, तुमच्याकडे कोणाची हवा आहे सध्या? राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना की भाजप? सध्या दोन्ही गोष्टी सांगणं अवघड आहे, परंतु गेल्या 15 वर्ष शिवाजीराव आढळराव हे खासदार म्हणून राहिलेत. खासदार असताना त्यांची तालुक्यात किंवा जुन्नर तालुक्यात एक शिवसेनेची एक चांगली संघटन बांधलेलं आहे. परंतु 2009ला शिवाजीराव आढळरावांनी जे आव्हान दिलं, त्या आव्हानाला आता नवीन एक उमदा कलाकार दिला गेला. कलाकारवंत म्हणून अमोल कोल्हे जे आले, डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून शिवाजीराव आढळरावांना एक तगडं आव्हान उभं राहिल्यासारखं जाणवतं. तुमच्याकडे काय हवा आहे? कोणाची हवा आहे? आमच्याकडे हवा आहे शिवसेनेची. शिवसेनेची का हवा आहे? आढळराव पाटलांची. आढळराव पाटलांची हवा आहे असं तुमचं म्हणणं आहे. आणि यानंतर आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. आजच्या निवडणूक विशेष कार्यक्रमामध्ये ए भावा कुणाची हवा हे जाणून घेतलं थेट बेल्ला येथील बाजारामधून. कॅमेरा पर्सन स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, बेल्ला.